आमच्या भागातली निवडणूक ही माझ्या दृष्टीने जरी नवीन असली तरी भाजपाचे आमदार, आमच्या युतीचे आमदार आणि त्यांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की माझा राजकारणातला जन्म हा 4-5 दिवसाचा असताना जे काही छापून आणि बाहेर बोललं जातं विरोधकांकडनं, याचाच अर्थ माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे एवढं मात्र मी अनुमान काढू शकतो. आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला भरण्याच्या अगोदर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला तो पाहून माझ्या वकिली व्यवसायातही एवढाच प्रतिसाद मला मिळाला नव्हता. आज माझ्याबरोबर विलेपार्ल्याचे लोकप्रिय आमदार परागजी आळवणी, मामा लांडे, त्याचप्रमाणे सावंतजी आणि आमच्या महाराष्ट्र स्टेट बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे हे देखील आले. जे महाराष्ट्रातील संपूर्ण वकील संघटनेला याचा आनंद झालेला आहे हे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. सर, MIM ने सुद्धा इथं अर्ज दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल होणं तुमच्या पथ्यावर पडेल असं तुम्हाला वाटतं का? माझा अर्ज भरण्या अगोदर जी मिरवणूक निघाली होती, या मिरवणुकीत दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः या मिरवणुकीत हजर झाले होते आणि अर्ज भरल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः इथे आले होते. दोघांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या. तुम्हाला माहिती, मी 4 वेळा नगरसेवक आणि 3 वेळा आमदार झालेलो आहे. म्हणजे 35 वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी खरं म्हणजे इलेक्शनच्या वेळी जास्त काही कष्ट घेत नाही आहे. ज्या वेळेला इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला मी निवडून येतो प्रत्येक वेळेला, त्यावेळेला पहिल्या दिवशीच माझं इलेक्शन आहे असं समजून मी 365 दिवस वर्षाचे आणि 5 वर्ष अशा पद्धतीने काम करतो. त्यामुळे मी कुठलंच कॅल्क्युलेशन कधी केलं नाही आत्तापर्यंत. माझ्या इलेक्शनमध्ये लढायचं, जिंकायचं एवढंच माझं उद्दिष्ट असतं. कारण काम बोलतात आणि रवींद्र वाईकर हा ब्रँड आहे कामाचा. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये केलेली कामं आणि विधानसभेमध्ये केलेली कामं, हा अनुभव आणि शिक्षण या दोघांचा मेळ होऊनच आता जिंकायचं आहे. आणि लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला माहिती आहे मी कॉर्पोरेशनमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि ॲग्रेसिव्हपणे कामं करून घेणे हे माझं तत्त्व आहे आणि त्यातनं कामं करून घेतो. लोकसभेमध्ये देखील आपले प्रश्न मांडण्यासाठी मी जातो आहे, लाचच्या बेंचवर बसायसाठी जात नाही आहे. एकदा आपण जिंकण्यासाठी याच्यामध्ये गेलो तर आपण कसं जिंकता येईल हे बघितलं पाहिजे. कोण पराभव करतो आणि कोण नाही करत, त्यापेक्षा आपण कसं जिंकता येईल ते बघितलं पाहिजे. नक्कीच कोणी मनुष्य ॲड केला जातो त्यावेळेला मदतच होते. 1 2च होतात किंवा 1 11 होतात तुम्ही म्हणता तसे. तर त्या पद्धतीने होईल आणि जास्ती मतदान होईल. आता स्पर्धा असते, स्पर्धेमध्ये अनेक जण तिकीट मागत असतात आणि जो उजवा ठरतो त्याला तिकीट दिली जातं. ज्याचे जिंकण्याचे चान्स असतात त्याला तिकीट दिले जातं. त्या पद्धतीने मला मिळालं आणि निवडून येईल. त्याने म्हणा आपल्याकडे आता मला आता याच्यावर काय बोलायचं नाही आहे. हां, मला काय त्यांच्यावरती बोलायचं नाही आहे. जे राजकारणामध्ये समोर येतील त्याला फेस करणं आणि फेस करून जिंकणं हे महत्त्वाचं असेल. कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.